राज्यामध्ये ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा। नंदुरबार, रत्नागिरी, परभणी, वाशिममध्ये पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची मोठी गर्दी, तर हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं पंपावरतीच आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, आमच्या ताफ्यामागे गाड्या घेऊन येऊ नका। पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये पाणी टंचाईचं भीषण वास्तव। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, तर रायगडमधल्या उमटे धरणामधला साठा आटल्यामुळे 47 गावं, 33 आदिवासी पाड्यांवरती भीषण पाणी टंचाई। पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाच्या संदर्भात भेट आणि चर्चा झाल्याची माहिती, तर महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये सर्व्हे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंनाच पसंती मिळेल, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। नोकरी दिली आहे तर मालकाचं गुणगान करणं गरजेचं, भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांचा कडूंना टोला। नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत। नांदेडच्या विद्युतनगरमधल्या कदम कुटुंबाला सीबीआयचं समन्स। मुलीसाठी 5 लाखांमध्ये पेपर विकत घेतल्याचा आरोप। कदम पती-पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी बोलावलं। आणि आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांच्या शिवाय खेळवा। चेंबर ऑफ ट्रेड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांची मागणी। प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले तर इंधनाची मोठी बचत होईल, गोयल यांचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।